मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्याच अनुषंगानं सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आंबेगाव तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटातून इच्छुक व संभाव्य उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसते. पण 5वा अवसरी पिंपळगाव गटातून अजूनही कोणता संभाव्य किंवा इच्छुक उमेदवार प्रचाराला लागलेला दिसत नाही. राजकीय पक्ष कोणासोबत युती करायची की आघाडी करायची की स्वबळावर लढत द्यायची यावर विचारमंथन चालू आहे. कारण या गटाला लागून असणारे मंचर शहर, या मंचर शहरात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धक्कादायक व अनपेक्षित निकाल लागल्यामुळे सगळेच पक्ष हे आत्मचिंतन करतायत. आणि मतदार राजा हा राजा असतो, त्याला गृहीत धरून उमेदवार लादता येणार नाही याचा विचार सगळेच करताना दिसत आहे. अशातच एका नव्या युवा चेहऱ्याची एंट्री या गटात झाल्यानं सगळ्या पक्षाचे व पुढाऱ्यांचे धाबी दणाणले आहे. कारण कालपर्यंत पडद्यामागील सूत्रधार समजल्या जाणाऱ्या या युवकाने आता पडद्यापुढे येण्याचे ठरवले आहे. त्याचं कारण आहे त्याच्या मागे असलेली युवा शक्ती. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून गेली 20 वर्ष सामाजिक धार्मिक कामात व बैलगाडा क्षेत्रात नावाजलेलं असं या युवकाचे नाव आहे गणेश गाडे. गणेश गाडे हे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं नेतृत्व करत असताना साकोरे गावचे उपसरपंच पद भूषवले असून त्यांच्या पत्नी देखील साकोरे गावच्या विद्यमान उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत. जरी राजकीय वारसा नसला तरी आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या तेव्हा साकोरे, नांदूर, म्हाळुंगे, कळंब, सुलतानपूर, वडगाव, मंचर, चांडोली या गावात त्याचा असलेला संपर्क व युवा शक्ती ही निर्णायक ठरली आहे. त्याचा प्रभाव प्रामुख्याने या गावात पाहायला मिळतो. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना आपल्या तालुक्यातून देखील एक हिंदुत्ववादी युवा नेतृत्व पुढे यावे आणि ते गणेश गाडे यांच्या रूपानं असावं असा मानस विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हिंदुत्ववादी विचारांच्या सर्व संघटनांकडून व्यक्त केला जातोय. गणेश गाडे यांच्या मागे असणारी युवा शक्ती व जनसंपर्क पाहता त्यांचे पारडे इतर इच्छुक उमेदवारांपेक्षा काहीसे जड झाल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. त्यामुळे आपली उमेदवारी कोणत्या पक्षाकडून घेणार की अपक्ष लढणार हे येणारा काळच ठरवेल. टायगर टाइमसाठी रवी लोखंडे, मंचर.